जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची आज जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने आणि संपूर्ण जगाने जर दखल घेतली म्हटल्यानंतर तर साहजिकच आपण देखील याचा विचार केला पाहिजे। नेमकं दखल घेण्यापात्र असं रविदासांनी काय कार्य केलं। जय रविदास, जय भीम मित्रांनो। मी अण्णासाहेब धाकतोडे राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपल्या लक्षातच आले असेल, अण्णासाहेब धाकतोडे म्हटल्यानंतर तर त्यापुढे माझे मित्रांनी मला सुचवल्याप्रमाणे रविदासाचार्य हा शब्दप्रयोग वापरला पाहिजे, रविश्री शब्दप्रयोग वापरला पाहिजे। परंतु आता मी यूट्यूब चॅनलचा एक संपादक आहे, एडिटर आहे, तर त्या दृष्टिकोनातून मी माझा अल्पसा परिचय आपल्यासमोर ठेवला। मित्रांनो, आज संत गुरु रविदास महाराज यांची जयंती। या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्याशी काहीतरी बोललं पाहिजे आणि बोलण्यासाठी भरपूर काही असतं। सध्या माझं एक ग्रंथाचं लिखाण सुद्धा चालू आहे। आपल्या समाजामध्ये जी बोकाळलेली अंधश्रद्धा आहे, व्यसनाची वृत्ती आहे, व्यसनवृत्ती आहे, तर व्यसनमुक्ती त्यातून घडली पाहिजे। अंधश्रद्धा जी बोकाळलेली आहे त्यातून अंधश्रद्धेतून आपली मुक्ती झाली पाहिजे, आपल्या समाजाची मुक्ती झाली पाहिजे आणि सर्वांना सारखं लेखण्याची क्षमता आणि परोपकार ही आपल्या समाजाची लक्षणं भविष्यात बनावीत अशी अपेक्षा धरून मी हा थोडासा प्रपंच करत आहे। मित्रांनो, संत गुरु रविदास महाराज असे अवलिया होते। संत गुरु रविदास महाराज असे अवलिया होते, त्यांनी निवळ आपल्या समाजालाच नव्हे तर अख्ख्या जगातील सर्व धर्मियांना आणि सर्व जाती पंथाच्या लोकांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित केलं। त्यासाठी आपल्याला त्यांची वचनं माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यांच्याबद्दल काही कल्पना ज्या ग्रंथांमधून मांडल्या गेलेल्या आहे, काही कथाही मांडल्या गेलेल्या आहे, त्या कथांच्या बाबतीत मी जास्त काही फारसं बोलणार नाही। आणि बोलायचं जरी ठरलं तर मला असं वाटतं की तुम्ही कथेपेक्षा रविदासांनी तुम्हाला काय संदेश दिला हे विसरून जाता। म्हणून कथा मोठ्या गमतीशीर असतात, आनंददायी असतात आणि थोड्याफार करमणूक करणारे सुद्धा देखील असतात। म्हणून समाजाचा बहुतेक ओघ कथा ऐकण्याकडे ज्यादा असतो। तर मित्रांनो, रविदासांचा जन्म अशा कालखंडामध्ये झाला की ज्या कालखंडामध्ये मुस्लिम जे परकीय आक्रमक होते त्यांनी आपल्या देशावर कब्जा केला होता आणि त्यांची सत्ता या देशामध्ये प्रस्थापित झाली होती। त्यामुळे येथील मूळ निवासी जो भारतीय समाज आहे तो दिशाहीन झाला होता आणि ज्ञानाची गंगा त्यांच्यापासून खूप दूरवर लांब गेली होती। त्यातही जातीभेद एवढा परमोच्च शिखरावर जाऊन पोहोचला होता की माणसाला माणूस म्हणायला सुद्धा देखील लोक घाबरत होती। ही कारण माणसातले उच्च वर्णीय लोकांनी शूद्र वर्णातल्या लोकांना अगदी जनावरांपेक्षाही हीन, तुच्छ, गलिच्छ मानलं होतं आणि सवर्ण लोकांच्या डोक्यामध्ये एवढी भ्रामक कल्पना त्यावेळेच्या पंडित पुरोहितांनी भरवली होती की आमचा जन्म म्हणजे पंडितांचा म्हणजे उच्च वर्णीयांचा जन्म हा या जगावर राज्य करण्यासाठी झाला आहे आणि हा बाकीचा जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ग सोडून बाकीचा सर्व वर्ग हा आमची सेवा करण्यासाठी जन्माला आला आहे। देवाने त्यांना यासाठी जन्माला घातले आहे म्हणून त्यांनी तेच काम केलं पाहिजे। आणि त्यामुळे साहजिकच जातीयता वाढत गेली। जातीयता एवढी वाढत गेली की समजा उच्च वर्णीयांनी खालच्यांना, शूद्रांना म्हटलं तुम्ही आमच्यापेक्षा नीच आहात,
तर शूद्रांनी अस्पृश्यांना म्हणलं की तुम्ही आमच्यापेक्षा नीच आहात आणि याच्यातच जास्तीत जास्त शर्यत लागत गेली या कालखंडामध्ये. आणि अशा कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, उत्तर प्रदेश मधील काशी येथे संत रविदास कबीर महाराज, त्याचप्रमाणे पंजाबमध्ये गुरु नानक देव, संत सेना न्हावी, त्याचप्रमाणे त्याच उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी संत गुरु रविदासांचा जन्म झाला तिथे संत कवी की ज्यांनी तुलसी रामायण हा ग्रंथ लिहिला, ते तुलसीराम सुद्धा देखील, तुलसीदास सुद्धा देखील त्या उत्तर भूमीमध्ये जन्माला आले. तसं पाहिलं संत रविदास कबीर, गुरु नानक देव, संत सेना महाराज, राजा पिपा हे त्यांचे समकालीन संत. संत तुलसीदास हे त्यांचे समकालीन संत. परंतु तुलसीदास हे ब्राह्मण वर्गाचे असल्यामुळं जास्तीत जास्त ओदो त्यांचा केला गेला. आणि आजही रामचरित्र मानस जो आहे ग्रंथ तुळशीदासांचा, की त्याला तुळशी रामायण म्हटलं जातं, की त्याचा उदो केला जातो. परंतु आमच्या कबीर महाराजांचा, संत गुरु रविदास महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा गाथा, संत ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी, संत नामदेव हे सुद्धा त्यांचे समकालीन संत होते. तर अशा संतांची वचनं, कवनं जी आज जे संतांच्या नावाने कीर्तन, भजन, प्रवचन केले जातात, सप्ताह भरवले जातात, त्या सप्त्यामध्ये कुठतरी आपलं थोडंसं त्यांचावाला एखादा दोहा किंवा अभंग घ्यायचा आणि काम चालून द्यायचं. परंतु समाजाला त्यांनी जे प्रबोधनकार आहेत, समाजातली जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांचं कर्तव्य ठरतं की ज्याप्रमाणे संत कबीरांनी, संत रविदासांनी, संत नामदेवांनी, संत तुकारामांनी, संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळच्या सामाजिक व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन समाज परिवर्तन घडवण्याचा त्यांनी जो विडा उचलला होता, तो पुढे अलीकडे गाडगे बाबांनी सुद्धा, कैकडी महाराजांनी सुद्धा देखील तो उचलला आणि यशस्वीपणे त्यांनी पुढे नेला. परंतु आजचे आम्ही जे हे कीर्तनकार, भजनी मंडळी किंवा जे प्रवचनकार तथाकथित आहेत, ते देवांचं महाभारतातले कथा सांगतात, गीतेमधलं सांगतात, ते रामायणामधल्या गोष्टी सांगतात. अरे आज काळानुसार जग बदललं आहे, त्यानुसार आपल्याला बदललं पाहिजे. जग हे परिवर्तनशील आहे. आज जर सूर्य मावळला तो उद्या सकाळी तो उगवणारच आहे. जसं हे होतं, परिवर्तन होतं, त्याचप्रमाणे विचारामध्ये सुद्धा कालानुरूप बदल होतो. यापूर्वी आपल्याला जगामध्ये वीज होती का, लाईट, ज्याला आपण लाईट म्हणतो, आज बल्ब दाबला, लाईट बटन दाबलं तर बल्ब लागतो, फॅन चालतो, एसी चालतो, अगदी आपला मोबाईल, टेप रेकॉर्डर इत्यादी इत्यादी, कॉम्प्युटर, टीव्ही सगळं काही त्याच्यावर चालतं. म्हणजे आज विजेवर अगदी बस सुद्धा चालते, बॅटरी जिला म्हणतो आपण. म्हणजे एवढं परिवर्तन, एवढी प्रगती या विज्ञानाच्या माध्यमातून झाली. तर आपण त्या गोष्टी, परंतु काही लोक जे प्रबोधनकार, प्रवचनकार स्वतःला म्हणवतात आणि ठगायचं काम करतात, हे बाकी झूट आहे. त्या यासाठी माझी या देशातील तमाम सर्व जाती धर्मातील बंधूंना, भगिनींना एकच म्हणायचं आहे, माता भगिनींनो, बंधूंनो, जगाबरोबर आपण चालायचं शिका. आज चायना कुठं गेलाय, आज अमेरिका कुठं आहे आणि आम्ही कुठं आहोत. तुम्हाला तुमच्या आस्था पाळायच्या, देवधर्म करायचा, करा ना, काही हरकत नाही. परंतु त्याबरोबर त्यांना विज्ञान सुद्धा द्या. विज्ञान जर दिलं, अभ्यास जर मन लावून केला, तर जिंदगीमध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.
मित्रांनो, आज रविदासांची जी विचारधारा मला सांगायची आहे ती यासाठीच सांगायची आहे की हे जे बदल परिवर्तन जे घडतंय ते प्रथम ते या जगामध्ये जर सांगितलं असेल ते भगवान बुद्धांनी. भगवान बुद्धानंतर कबीर, रविदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे बाबा, गुरु नानक चंद, गुरु नानक देव, संत नामदेव यांनी तुम्हाला सांगितलं. परंतु तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांची फक्त जयंती साजरी करतात, परंतु त्यांचे विचार अंमलात आणायचं काम करत नाहीत. ठीक आहे मित्रांनो, काही हरकत नाही. तुम्हाला जे करायचं हे तुम्हाला स्वातंत्र्य आपल्या भारतीय संविधानाने दिले. प्रत्येकाला त्याचे आचार विचार मांडण्याचे अधिकार आहेत. तुम्हाला जे समजलं ते समजून घ्या, नाही समजलं तर मागे राहणार. हीच फक्त मला या आजच्या प्रबोधन विषयक प्रवचनामध्ये सांगायचं आहे. तर बंधूंनो, रविदास असे अवल्याग होते की त्यांच्याकडे जो कोणी आला तो कधी खाली हात गेला नाही. तो कधीच खाली हात गेला नाही. त्याला काही ना काही मिळालं. म्हणून तर रविदासांना गुरुस्थानी मानणारे संत मीराबाई, राजा कृपा, काशी नरेश असे अगणित संत राजे होऊन गेले. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट, मुस्लिम समाजाचा जो दिल्लीच्या तख्ताचा सम्राट होता सिकंदर लोधी, याने देखील सुद्धा संत गुरुला, रविदासांना गुरुस्थानी मानलं. आणि एवढेच काय, अलीकडच्या काळामध्ये रविदासांना गुरुस्थानी मानण्यासाठी सगळ्यांची एकदम शर्यतच लागलेली आहे, दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब हे आंग्ल पंडित म्हणलं तरी हरकत नाही. अनेक भाषांचे ज्ञान, अनेक विषयावर त्यांचे प्रबंध आणि पीएचड्या केलेले असे महामानव की जगामध्ये त्याला तोड नाही म्हणून अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने काय म्हटलं, द सिम्बल ऑफ नॉलेज, हे ज्ञानाचं प्रतीक. म्हणजे रविदासांकडे जर पाहिलं तर तुम्हाला त्याचंच प्रतिबिंब लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या डॉक्टर बाबासाहेबांना अमेरिकेसारख्या देशाने सिम्बल ऑफ नॉलेज म्हटलंय ते उगाच नाही. आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत गुरु रविदासांना आणि संत कबीरांना गुरुस्थानी मानलं. आणि रविदासांना तर त्यांनी द अनटचेबल नावाचा हा ग्रंथ सुद्धा अर्पण केलेला आहे. हे आपल्याला मुद्दाहून मला येथे सांगायचे आहे. बंधूंनो, आजचा दिवस म्हणजे एकदम पवित्र. आजच्या दिवशी आपण तसं पाहिलं जसं दिवाळी दसरा सण साजरा करतो त्याप्रमाणे सुद्धा देखील आपण आजच्या जयंतीचा कार्यक्रम सुद्धा साजरा केला पाहिजे. कित्येक ठिकाणी आजच्या दिवशी भंडारे पण लावले जातात. परंतु सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब, अनेक जण समाजातले आपले स्वतःला पंडित समजणारे लोक, हुशार समजणारे लोक, शिक्षित नोकरदार समजणारे लोक, उद्योगपती, उद्योगधंदे, व्यावसायिक लोक स्वतःला एकदम प्रगत समजतात. परंतु ज्या वेळेस ते रविदास यांच्या जन्मदिनी या बाबा लोकांना बोलवतात आणि तिथेच तुम्ही संपलेले आहात हे म्हटलं तरी हरकत नाही. तुम्ही खाली हाताने त्या जयंतीला येतात आणि खालीच हाताने जाणार. एवढं तरी आपण भान ठेवलं पाहिजे. ज्या रविदासांकडे कोणीही आला तर खाली हात जात नव्हता, त्याच्या मुठ्ठी अशा भरल्या जात होत्या, त्यांच्या ओंजळीतून असं काही साठून जात नव्हतं. यासाठी मी तुम्हाला मित्रांनो एक रविदासांच्या बाबतीत कथा सांगतो. संत गुरु रविदास महाराज काशी नगरीमध्ये आपले नित्य नेमाने काम करायचे. आणि काम करत असताना त्यांचा एक ठरलेला दिवस असायचा, ज्या ठरलेल्या दिवशी अनेक भक्तगण लांबून लांबून त्या दिवशी त्यांना भेटायला यायचे. त्या भक्तगणामध्ये एकदा राजा पिपा सुद्धा देखील, राजा पिपा ध्यानात घ्या, राजा पिपा देखील आपलं
रूप पालटून फाटकी तुटके वस्त्र घालून की राजा म्हणून तो ओळखू येणार नाही अशा पद्धतीचा सर्वसामान्य व्यक्तीची वेशभूषा करून तो रविदासांच्या दर्शनाला आला. बाकीच्या लोकांना फायदा झालेला आहे, मला सुद्धा होईल अशा आशेने तो या सत्संगामध्ये सामील झाला. रविदास आलेल्या प्रत्येक भक्ताला चरणामृत द्यायची. चरणामृत दुसरं तिसरं काहीच नाही, ते चमड्याच्या कुंडातलं जे पाणी होतं प्रत्येकाला ते थोडं थोडं द्यायचे. आणि ते पाणी जो प्राशन करील त्याचं कल्याण होईल होत असे असं त्यावेळेच्या लोकांचा एक समज होता. तर ही कीर्ती ऐकल्यानंतर राजा पिपाला सुद्धा राहुलं नाही आणि राजा पिपा ऐकून आपली वेशभूषा बदली करून, त्याला आपण वेषांतर म्हणतो, वेषांतर करून रविदासांच्या दर्शनासाठी आणि त्या अमृततुल्य चरणामृताचा लाभ घेण्यासाठी ते त्या लाईनीमध्ये उभे राहिले. परंतु राजाच पिपा आजूबाजूचं निरीक्षण करताना त्यांची एक गोष्ट लक्षात आली. रविदास महाराज ज्या कुंडाजवळ उभे राहिलेले आहेत त्या कुंडातून ते पाणी एका डब्याने घेत होते, एका भांड्याने घेत होते, असं समजा एका भांड्याने पाणी घेत होते. ते पाणी त्यांच्या पायावर सांडायचं आणि ते आपल्या भक्तांना, आलेल्या भक्तांना देत असत. भक्त मोठ्या अभिमानाने सन्मानाने ते प्राशन करायचे आणि डोक्याला माथ्याला लावायचे. असं चित्र ज्यावेळेस राजाने पाहिलं, राजा कचरत कचरतच रविदासापर्यंत पोहोचला. राजाला मोठी गोष्ट भेडसावू लागली, एक गोष्ट की एक मी राजा, त्यातही मी एक क्षत्रिय ठाकूर आणि हात सांभार अस्पृश्य, की ह्या जातीची गणना आमची जनावरांमध्ये आम्ही करतो. अशा माणसाच्या पायाचं चरण अमृत म्हणून त्या कुंडाचं पाणी मी प्यायचं जर म्हणलं तर कसं पिऊ, हा त्यांना प्रश्न पडला. ज्याप्रमाणे राजा पुढे पुढे चालत होता आणि हे चरणामृत ज्यावेळेस रविदास महाराज त्या कुंडातून भांड्यानं पाणी घेत होते आणि ते पाणी काही त्याच्या पायावर सांडायचं आणि ते पाणी परत पुन्हा त्या कुंडामध्ये जात असत आणि ते आपल्या भक्तांना ते पाणी देत चालायचे. अशा वेळी भक्तांना दिलेलं पाणी आणि पायावरून पडलेलं कुंडामध्ये पुन्हा पाणी हे राजा पिपाने पाहिलं. राजा पिपाच्या मनामध्ये शंका कुशंका अनेक निर्माण तयार झाल्या. हा नीच जातीचा चांभार, आईची कीर्ती ऐकली आणि हा देतोय कुंडातलं पाणी. त्याच्यामध्ये मनामध्ये छलबिछल तयार झाली. राजा पिपा एवढ्या लोकांमध्ये विरोध करू शकत नव्हता आणि एक तर भक्त म्हटल्यानंतर भक्ताच्याच पद्धतीनं तो रविदासांजवळ पुढे तसा येत राहिला. बाकीचे भक्त लाईनमध्ये उभे होते, रेषेमध्ये उभे होते, रांगेत उभे होते आणि त्या रांगेमधून एक एक जण ते चरण अमृत प्यायचा आणि डोक्याला लावायचा, निघून चालायचा. त्यांना काही रोगी होते, काही दुःखी होते, काही कष्टी होते, काही हौशे होते, काही नवशे होते, काही गौशे होते. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये लोक होते. आणि नंबर आता तर राजा पिपाचा आला. राजा पिपाचा नंबर आला तर राजा पिपाने ते चरणामृत असे हात वगैरे करून डोकं खाली घालून ते प्यायचं असं नाटक केलं, दाखवलं रविदासांना आणि त्यांनी ते अलगद पाणी त्यांच्या शर्टाच्या बाहीमधून असं आतमध्ये सोडून दिलं, की ज्याला आपण त्यावेळेचे जुने लोक त्याला अंगरखा म्हणायचे. आजच्या भाषेत आपण शर्ट म्हणतो. तर त्या अंगारख्यामधून असं खाली सोडून दिलं. तो अंगारखा तो ओला झाला आणि राजा पुढे निघून गेला. राजा निघून गेल्यानंतर रविदासाला जे जाणायचं होतं, समजायचं होतं ते समजून गेले. हा दुसरा तिसरा कोणी हा राजा आहे हे रविदासांनी केव्हाच जाणलं होतं.
परंतु रविदास त्याला काही बोलले नाही. राजा घरी गेल्यानंतर त्याच्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर आल्यानंतर बरं बापरे वाचलो म्हणे मी, एका चांभाराने मला बाटवलं असतं, चांभाराने मला बाटवलं असतं, आज माझा धर्म धोक्यात आला असता. कोणती बुद्ध्या सुचली आणि मी तिथं गेलो. असे अनेक प्रश्न त्याच्या आणि स्वतःशीच तो बडबड करत राहिला. राजाने ही गोष्ट मात्र कोणाला सांगितली नाही. ध्यानात असू द्या, राजाने ही गोष्ट बाकी कोणाला सांगितली नाही आणि राजा पुन्हा आपला राज्यकारभार करू लागला. आता राजा म्हणले तर विषय नाही. राजाचे इथं स्वयंपाकी असतो, राजाचे इथं झाडलोट करणार असतो, राजाचं इथं घोडे पागे पाहणारा असतो. म्हणजे राजा बोले दल हाले, थोडक्यात असं म्हटलं तर बाबा नाही. तर राजाचे कपडे धुण्यासाठी राजा राणीचे राजकुमारांचे जे राजवैभवामध्ये राहिलेले लोक जे आहेत त्यांचे कपडे धुण्यासाठी खास धोबी पण एक होता. आणि राजधोबी तो नेहमीप्रमाणे राजाच्या राजवाड्यामध्ये आला आणि जे जे कपडे त्यांनी धुवायला टाकले होते ते कपड्यामध्ये हा अंगरखा सुद्धा त्याच्यामध्ये गेला. तर धोबी नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर सगळे कपडे धुतले, परंतु या अंगरख्याला जो त्या चरणामृतचा म्हणजे त्या पाण्याचा म्हणजे जे अमृत पाणी म्हणून रविदासांनी दिलं होतं त्या पाण्याचा डाग काही केला जाईना, म्हणून धोब्याला मोठा वैताग आला. राजाचे कपडे आहेत आणि ते मला स्वच्छ व्यवस्थित दिले पाहिजे. म्हणून राजाने म्हणून धोब्यानं, मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये धोबी शब्द आहे म्हणून मी धोबी वापरतोय. मग त्या धोब्याने आपल्या छोट्याशा लहान मुलीला सांगितलं, अरे बाई ताई, हा राजांचा सदरा आहे, अंगरखा आहे, याला ना तू चांगलं व्यवस्थित साफ कर. आता ती बिचारी छोटी मुलगी होती, त्यावेळेची काय असल, आता त्यावेळेस तर केमिकल नव्हतं, रासायनिक केमिकलचे कोणत्याही प्रकारचं नव्हतं, परंतु त्यावेळेस रिठा वगैरे अमुक तमुक सारखांचा जो नैसर्गिक, ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो, रसायनांचा वापर करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो डाग जाईना, म्हणून त्याला छोट्याशा मुलीना तो अंगरखा घेतला आणि तोंडामध्ये घेऊन त्याला सगळायचं काम केलं. सगळून तो सगळा जो चरणामृत होतं जे सदऱ्याला लागलेलं होतं डागाच्या स्वरूपामध्ये ते तिनं सगळं प्राशान केलं. आणि काय चमत्कार, त्या मुलीला ज्ञान प्राप्त झालं. अचानक ती एखाद्या बादशाहासारखी बोलायला लागली. प्रत्येक गोष्टीला ती सांगायला लागली, असं नाही तसं नाही असं, न्याय निवाडा केल्यासारखी ती बोलायला लागली आणि मोठमोठ्याल्या पंडितासारख्या गप्पा मारायला लागली. हा सगळा प्रकार पाहून धोबी बाकी चक्रावून गेला. माझ्या मुलीला काही नेमकं बेड लागलंय का एखादं भूत लागलं असं त्याच्या डोक्यामध्ये आलं. आणि ही गोष्ट हा म्हणता संपूर्ण नगरीमध्ये पोहोचली की धोब्याची मुलगी एकदम ज्ञानी झाली, धोब्याची मुलगी एकदम ज्ञानी झाली. आणि ही गोष्ट राजाच्या कानापर्यंत पोहोचली. राजाने धोब्याला आणि त्या मुलीला बोलवलं. धोब्याला त्या मुलीला घेऊन राजवाड्यामध्ये बोलवलं आणि भल्या राजवाड्यामध्ये त्याने विचारलं, अरे तुझी मुलगी एवढी हुशार ज्ञानी कशी झाली? महाराज, धोबी म्हणाला, महाराज काय सांगू, मला तर काही समजत नाही, परंतु एक गोष्ट झाली, माझ्या ह्या मुलीनं तुमचा जो सदरा होता अंगरखा तिनं चावून सगळा रस त्याच्यातला तो डागाचा रस गिळून घेतला आणि त्याच्यानंतर तिच्या सगळे बदल काही झाले. ती एकदम अशी धीट, धैर्यवान, शांत आणि उच्च विचारसरणी असलेली ज्ञान असं ती बोलून दाखवते. तिच्या प्रत्येक तोंडातून येणारा शब्द हा ज्ञानाचाच असतो. आणि ज्यावेळेस राजाने तिची परीक्षा घ्यायची ठरली ते राजन वगैरे सारखे शब्द वापरले तिनं. राजन, मी तो दात चोखून घेतला आणि मला हे बदल झाला.
भर सभेमध्ये त्या राजा पिपाने तोंडामध्ये मारून घेतली की मी किती चुकलो, मी रविदासांना एक चामाराचा शूद्र अस्पृश्य समजलो. अरे रविदास तर मोठा महामानव, महाज्ञानी, महान महान पुण्यात्मा आहे. मी त्या चरणामृतूला कस काय चुकलो. धावत धावत राजा, ही गोष्ट ज्यावेळेस कळाली की हा सगळा प्रताप त्या चरण अमृताचा आहे, आणि राजा धावत धावत काशीला रविदासांकडे गेला. गुरु रविदासांचे पाय धरले. महाराज माझे चुकलं, मला माफ करा, मला ते पुन्हा चरणामृत द्या. तर राजाला सांगितलं गुरु रविदासांनी की ते तुझ्या नशिबात नव्हतं, तुला मिळालं नाही. ज्याच्या नशिबात होतं त्याला मिळालं. मी माझं काम केलं पण तुला घेता नाही. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ही गुरु रविदासांच्या बाबतीमध्ये अनेक संतांनी, अनेक प्रवचनकारांनी, जे हिंदी प्रवचनकार आहेत आपल्याकडे नाही, त्यांनी सांगितलेली आहे. अगदी आसाराम बापू सारख्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यावर भलं मोठं प्रवचन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे, रविदास ही साधी सुधी गोष्ट नाही. रविदासाला पचवायची क्षमता पण लागते. रविदासाला जातीच्या अँगलमधून पाहता येणार नाही. रविदासाला धर्माच्या अँगलनी सुद्धा पाहता येणार नाही. तर रविदासांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचा एक एक दुहा त्यांचा अभ्यासावा लागेल. त्यांचा एक एक अभंगाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि ज्यावेळेस तो कराल तर तुमचं जीवनच बदलून जाईल. ज्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आम्ही आमचा बदल करून घेतला आणि रविदासांना स्वीकारायचा प्रयत्न केला तर ही मजाच कुच्यावर आहे. कोणत्याही प्रकारचं दडपण आता आमच्या मनावर राहिलं नाही. देव नावाचं दडपणही राहिलं नाही आणि भूत नावाचंही दडपण आमच्यावर राहिलेलं नाही. आम्ही एक माणूस एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, विज्ञानावर भरोसा करणारा हा विश्वास आम्ही याच्यातून मिळवलेला. अरे रविदास बोलता बोलता सहज बोलतात, जहाँ पर अंध विश्वास है सत्य परकतः नहीं, रविदास सत्य सोई जाने है जो अनुभव हुई मन माही. जहाँ पर अंध विश्वास है सत्य परकतः नहीं, रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव हुई मन माही. येथे अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची ओळख होणार नाही मित्रांनो, असं रविदास म्हणतात. त्यासाठी तुम्हाला अंधश्रद्धा ही सोडून द्यावा लागेल. कशाला फालतू गोष्टीला मानू नका, सत्य गोष्टीला माना. जे दिसतंय त्याला स्वीकारा, जे दिसत नाही त्याला मानायची काही गरज नाही. मग श्रद्धा आणि अंधश्रद्धा, मी कोणाच्या भावना यामधून दुखवायच्या नाही ना गुरु रविदासांना दुखवायच्या होत्या, पण रविदास हे सडेतोड होते. रविदासांची भाषा कठोर आहे पण तेवढी मवाळ सुद्धा आहे. बरोबर कठोर वाटते. अगदी नारळ कसं असतं, नारळाची वरची करोटी कडक असते पण आतमधला खोबळा, जे खोबरं असतं नरम लागतं आणि त्याही मृदू त्यातलं पाणी लागतं. तसंच रविदास आहे. जसजसा रविदास तुम्हाला समजेल तस तसं तुम्ही एकदम हलके होऊन जाता. तुम्हाला असं वाटेल की आजच्या जीवनात आजपर्यंत मला हे कोणी का भेटलं नाही. नाकच डोक्यावर कोणाच तरी देवांचे ओझे. अरे हजारो लाखो देव आहेत, तुम्ही कोणाकोणाच्या नादी लागणार. एकच देव माना, मन चंगा तो कटवत नाही गंगा. माणसाचं मन पवित्र पाहिजे, देव तुम्हाला तेथे भेटतो. आणि रविदास अजूनही सुद्धा देखील अंधश्रद्धेवरच प्रहार करताना आणि ढोंगी बाबांवर सुद्धा प्रहार करताना बोलतात, माथे पे तिलक, हात जपमाला, जग को ठगने क्यों स्वांग बनाया, मार्ग छांडी कुमार गडके, साची कीर्त बिनु नाम न पाया. अरे आपण आजवर पाहतो भरपूर समाजामध्ये, इकडं तिकडं पहा, मंदिरात पहा, कोणाच्या घरी पहा तर आपल्याही घरी पहा, असंच देवाचं नाम स्मरण करतोय आणि तोंडाने परत थोडं कोणतरी चुकलंय, गल्लीतून चाललंय, अरे काय चाललंय तुझं, हाय अरे नीट झाडू मार ना. अवदासा फिवदासा सारखे शब्द प्रयोग मी स्वतः ऐकलेले आहेत. तुम्ही ऐकले असेल की नाही मला नाही माहिती.
परंतु इकडं घंटी वाजवतोय देवाच्या नावाने आणि बडबड बाकी तिकडं दुसरी करतोय. अरे नीट गुरांना चारा टाक. ह्या घटना बाकी आपसुकच मी पाहिलेला आहे. ठीक आहे, माथे पे तिलक हात जपमाला. रविदासांचा हा दोहा सांगण्याचा उद्देश एवढा. माथे पे तिलक हात जपमाला. माथ्याला भला मोठा टिळा लावतोय, हातात जपमाळ घातलेली आहे, घेतोय असं मोजतोय, जप करू राहिलेला आहे जपमाळा. जग को ठगने की स्वांग बनाया. आणि जगाला ठगण्यासाठी त्यांनी भगवे कपडे वस्त्र परिधान केलेले आहे, पायात खडावा घातले आहे, जाटा भल्या मोठ्या वाढवल्या, त्याचा बोचुडा बांधलेला आहे अगदी आंबाडा आहे. आणि समोरच्यावर असं धाक निर्माण व्हावं म्हणून त्यांनी त्याचे डोळे रागेट वगैरे कसे कसे केलेले आहे. आपण असे अनेक साधू पाहतोय. आणि अशा साधूंना पाहून तर रविदास म्हणतात, माथे पे तिलक हात जपमाला, जग को ठगने क्यों स्वांग बनाया, मार्ग छांडी कुमार्ग डैके साची पृथ्वी बनाया. म्हणजे तुमचा मार्ग जो परमेश्वराला भेटण्याचा आहे, मिळवण्याचा आहे, परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याचा तुमचा जो मार्ग आहे तो तुमचा 100% चुकलेला आहे. त्यासाठी तुम्हाला कपाळाला गण लावायची गरज नाही, हातात जपमाळा घ्यायची गरज नाही, कपडे भगवे इतर कोणते परिधान करायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही फक्त मन चंगा तो कटोत में गंगा. माणसाचं मन पवित्र पाहिजे, परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही फक्त नाक आणि तोंड बंद करा आणि बघा बरं श्वास घेऊन कुठं जातो गाडी. आणि माणसाचं ज्यावेळेस आत्मा जीव गुदमारल्यासारखं होतो, तोच तर परमेश्वर आहे, तो तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, त्याला तुम्ही ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी मला अजून काही भरपूर बोलायचं आहे आणि तुमची सहनशीलता आहे की नाही मला नाही माहिती, परंतु हा दुसरा भाग मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये जरूर बोलेल. तर जाता जाता एक बोलतो, रविदास म्हणतात, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. रविदास म्हणतात, मला अशा राज्याची अपेक्षा आहे की ज्या राज्यामध्ये लहान मोठा असा भेदभाव राहणार नाही, जातीभेद राहणार नाही आणि प्रत्येकाला सकस अन्न, त्याचबरोबर त्याला शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी समसमान कशा मिळतील. आणि असं राज्य आल्यास जिथे जातीभेद नसेल, धर्मभेद नसेल, वर्णभेद नसेल, उच्च निश्चता नसेल आणि अगदी सगळे एका पंक्तीत बसले असेल, त्याच खरा मी प्रसन्न होईल. तर मित्रांनो, हे रविदासांचं स्वप्न पूर्ण करायचं काम निव्वळ चर्मकार समाजाचं नाही, तर याबरोबर सर्व समाजाचं सुद्धा स्वप्न आहे. कारण संत रविदासांचे शिष्य हे निव्वळ चांभार नव्हते, कारण संत मीराबाई ठिकराईन होती, काशी नरेश हा ठाकूर होते, त्याचप्रमाणे राजा पेपा हे ठाकूर होते, नंतर संत झाले त्यांचे. आज संत कबीर हे सुद्धा त्यांचे संत गुरु भाऊ होते. तर मित्रांनो, पुढचा भाग पुढील आणखी. जय रविदास, जय भीम.